नमस्ते, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा सविताज केक हाऊसमध्ये एका नवीन केक डिझाईन सोबत। चला तर मग बनवून घेऊयात। तर आजचा केक हा आहे पायनॅपल फ्लेवरचा आणि जो की बनणार होता 1 kg मध्ये। तर 1 किलोचा केक बनवण्यासाठी मी या ठिकाणी 7 इंचचा टिन यूज करून केक बेक करून घेतला। त्यानंतर 4 लेअरमध्ये त्याचं प्रॉपर असं आयसिंग करून घेतलं आणि खरं तर आयसिंगचा जो व्हिडिओ होता तो माझ्याकडून शूट करायचा राहून गेला। त्यानंतर मग मी फायनल आयसिंग झाल्याच्या नंतर त्या केकवर ऑइल ब्रशनं असा इफेक्ट देऊन घेते। तर ऑइल ब्रशनं इफेक्ट देऊन घेतला की तुम्ही जर नवीन असाल किंवा न्यू होम बेकर असाल तर काय होतं ना की केकची फिनिशिंग खूप लवकर होते आणि जी न्यू आपण असतो तेव्हा एक्सेस क्रीम जी त्यावर लागली जाते तर जी एक्स्ट्राची क्रीम असते तीही त्या ब्रश सोबत निघून जाते इफेक्ट देताना। आणि तुम्ही बघू शकता किती छान असे शार्प एजेस या ठिकाणी त्या केकला आलेले आहेत आणि इफेक्ट पण छान आलेला आहे। तर आजच्या केकची डिझाईन इतकी सोपी सिंपल आणि सोबर होती आणि दिसायलाही तितकाच तो केक फार रिच दिसत होता। तर असेच तुम्ही जर न्यू होम बेकर किंवा बिगिनर्स असाल तर त्यासाठी अशा ज्या सिंपल डिझाईन असतात आणि ज्या केकला एक रिच लुक देतात तर त्या मी नेहमी चॅनलवर शेअर करत असते। तर त्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। या ठिकाणी मी पॅरेट ग्रीन कलरनं त्यावर मध्ये रोजेस काढून घेतलेले आहेत, जे रोजेटचं नोझल असतं त्याने, आणि व्हाईट क्रीमने मध्ये जो स्पेस होता त्यामध्ये स्टारचं नोझल यूज करून डॉट्स देऊन घेतलेले आहेत। आणि काय होतं आपण जेव्हा डार्क कलरचे रोजेट किंवा रोज बनवतो तर त्याला गोल्डन डस्टनं स्प्रे करून घेतलं की मग त्या केकला खूप किंवा त्या कलरला एक छान असा इफेक्ट येऊन जातो आणि तो केक हायलाईट होतो। जो भाग आपण गोल्डन स्प्रेने किंवा गोल्डन डस्टने स्प्रे करून घेतो तर तो हायलाईट झाल्याच्यामुळे त्याला 3D असा लुक येऊन जातो। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती छान असा या केकला लुक आलेला आहे। त्यानंतर मी या ठिकाणी काही गोल्डन शुगर बॉल यूज करून ते रोज थोडेसे डेकोरेट करून घेतलेले आहेत आणि साईडने देखील मी थोडेसे गोल्डन ते शुगर बॉल्स लावून घेतले तर त्याच्याने खूप छान असा लुक त्या केकला येऊन गेला होता। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा की ज्याच्याने तुम्हाला असे सिंपल सोबर आणि न्यू ज्या डिझाईन आहेत आणि ज्या पटकन अगदी बिगिनर्सला 10 मिनिटातच करता येतील अशा काही सिंपल डिझाईन मी त्यावर शेअर केलेल्या आहेत। तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। या ठिकाणी नंतर मला खरं तर छोटंसं हॅपी बर्थडेचं टॅग लावायचं होतं पण मध्ये खूप स्पेस रिकामा दिसत होता आणि त्यावर मग हे ॲक्रेलिकचं जे हॅपी बर्थडेचं टॅग होतं म्हटलं ते यावर खूपच छान सूट होईल। आणि जेव्हा ते टॅग लावलं तर त्या केकला एक फार म्हणजे फार सुरेख लुक आलेला होता। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता केकची फिनिशिंगही बघू शकता। त्यानंतर थोडेच मी जास्त असं डेकोरेटिव्ह काहीच आयटम त्यात यूज केलेले नाही आहेत आणि हा केक मला माझ्या घरापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर पाठवायचा होता। तर यासाठी मी तो केक आदल्या दिवशी रात्रीच बनवून ठेवलेला होता की ज्याने ट्रॅव्हलिंगमध्ये तो केक डॅमेज होणार नाही। आणि असाच जर तुम्हाला ऑर्डरचा केक लांब द्यायचा असेल तर त्यासाठी अगोदर किमान 4 तास तरी अगोदर तुम्ही केक सेट करून फ्रीजमध्ये सेट करून नंतर तो डिलिव्हर केला पाहिजे की ज्याच्याने केक ट्रॅव्हलिंगमध्ये अजिबात कसाही डॅमेज होणार नाही। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता केकचा फायनल लुक। थँक्स फॉर